चोपडा मतदारसंघामध्ये असे काही क्षेत्र आहेत किंवा असे काही मतदाराचे भाग आहे ज्यामध्ये मतदानाची टक्केवारी 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सरासरीपेक्षा कमी होती. त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे चोपडा शहर आणि चहार्डी हे गाव या ठिकाणी मतदानाची टक्केवारी कमी असल्यामुळे त्या ठिकाणी आम्ही विशेष प्रयत्न करत आहोत. त्याचाच एक भाग म्हणून आज चहार्डी गावातील सर्व बचत गटाच्या सर्व सदस्य यांची एक बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये सर्व सदस्यांनी गावातील महिलांची मतदानाची टक्केवारी कशी वाढेल यासाठी त्यांना नियोजनबद्ध आराखडा करून देण्यात आला. ज्या अनुषंगाने महिला घराबाहेर मतदानासाठी पडतील आणि गावातील मतदानाची टक्केवारी यामध्ये वाढ होईल. विशेष करून ज्या बचत गटाच्या अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे आपण मतदार यादीचे नाव शोधण्यासाठी जो काही बारकोड आहे त्याचा आपण एक लॅमिनेशन बोर्ड त्या ठिकाणी देणार आहोत, जेणेकरून त्या महिला घरोघरी पोहोचतील आणि त्याची मतदार यादी याच्या आधारे त्यांना ती मतदार चिठ्ठी आणि त्याचं नाव त्या ठिकाणी त्यांना सहज उपलब्ध होऊ शकेल. त्यासोबतच त्याच्या वस्तीच्या परिसरामध्ये ज्या काही महिलांमध्ये विशेष करून गर्भवती महिला आणि स्तनदा माता या मतदानासाठी येण्यासाठी कसा प्रयत्न करतील त्या अनुषंगाने आशा सेविका आणि अंगणवाडी याच्यामध्ये त्यांच्यासाठी घेऊन यायचं आहे. तसेच त्या दिव्यांग महिला आहे यांना देखील आपण इतर जे काही त्यांना जे काही आवश्यक साहित्य आहे व्हीलचेअर किंवा इतर जे काही वाहन ह्याची काहीतरी व्यवस्था करणार आहोत. आणि ह्या सर्व प्रयत्नातून ज्या बचत गटांचा सक्रिय सहभाग असेल किंवा ज्या ठिकाणी यादी भागातलं मतदानाच्या टक्केवारीमध्ये उल्लेखनीय वाढ होईल अशा बचत गटांचा तहसीलदाराच्या वतीने सत्कार करण्यात येईल असं देखील त्यांना प्रोत्साहनपर घोषित केलेलं आहे. आणि योगायोगानं त्या ठिकाणी त्या गावामध्ये 3 विवाह सोहळे आयोजित करण्यात आलेले होते. त्यातील 2 जे काही वर आहेत नवरदेव आहेत यांनी देखील त्या ठिकाणी ते स्वतः मतदानासाठी सहभाग घेणारे असल्याने कळवलं आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपूर्ण बचत गटाच्या सदस्यांनी एक शपथ घेतली आणि जसं निष्पक्ष आणि निरपेक्ष मतदान होईल यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करणं किती आवश्यक आहे हे देखील नवरदेवांनी सगळ्या उपस्थित समुदायाला समजून सांगितले.